आहे तब्येतीची विचारपूस झाली, या व्यतिरिक्त राजकीय काही चर्चा झालेली आहे? गेल्या 5-6 दिवसापासून आमचे नेते एकनाथजी यांची तब्येत खराब होती. आपणही बघितलेलं आहे. त्यांना थ्रोट इन्फेक्शन आहे, त्यांना टेम्परेचरही आहे आणि त्यामुळे तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी खास करून या ठिकाणी आज आलो होतो. तसं 3-4 दिवसापूर्वीच मी वेळ मागितलेली होती, पण ते गावी निघून गेलेत. त्यानंतर माझा तिथं संपर्क झाला नाही. पण आज मुद्दाम म्हणून मी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो. काय बैठकीसंदर्भात काय चर्चा झाली का? राजकीय काही चर्चा झाली आहे का? कारण युतीमध्ये सगळं अलबेल आहे, अतिशय व्यवस्थित आहे. आमच्यामध्ये कुठेही मतभेद नाहीत. मला वाटतं 3 दिवसापूर्वीच एकनाथजींनी त्या ठिकाणी पत्रकार परिषदही घेतली. आपल्या समोर सांगितलं, त्यांनी अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यामुळे मला काही नवीन सांगण्याची गरज नाही आहे. त्यामुळे ज्या सगळ्या काही कंड्या पिकवल्या जातात, अफवा येत आहेत की यांच्यामध्ये कुठेतरी मतांतर आहे, मनभेद आहे, मतभेद आहे, असं कुठेही नाही. एकनाथजी या बाबतीमध्ये अतिशय त्यांचं मत प्रामाणिक आहे, स्वच्छ आहे. सगळी 5 तारखेची आमची तयारी सुरू आहे आणि मला असं वाटतं की ते स्वतः उद्यापर्यंत त्याची तब्येत जरा बरी होईल. त्यानंतर काही ते बैठकी घेणार आहेत. शासकीय काय असतील ते करतात. सध्या ते काळजीवाहू सरकार म्हणून काळजीवाहू मुख्यमंत्री पण आहेत. त्यामुळे ते बैठकी घेतील आणि ज्या सगळ्या गोष्टी बाहेर येत आहेत सूत्रांकडून आपल्या, तसं कुठेही मतभेद आमच्यामध्ये नाही. माझी या बाबतीमध्ये कुठे चर्चा झाली नाही. हा सगळा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे. त्या बाबतीमध्ये एक शब्दही आम्ही बोललेलो नाही. कोणती मतं कोणाला पाहिजे, कोणती पदं कोणाला पाहिजे, कोणतं खातं कोणाला पाहिजे, या बाबतीमध्ये आमची चर्चा नाही. मी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी खास करून या ठिकाणी आलेलो होतो. त्या संदर्भात काही चर्चा झाली, पण त्यांनी सांगितलं की मी स्पष्ट केलेलं आहे. या बाबतीमध्ये कुठेही माझ्या मनामध्ये दुसरं मत माझं नाही आणि जे काही होतं ते त्यांनी आपल्या समोरच 2 दिवसापूर्वी सांगितलेलं आहे. सर, महाग जर बघितलं तर तुम्ही म्हणतायत की ही सदिच्छा भेट आहे मात्र आणि गोष्टी पुढे सरकतील उद्यापासून. अजूनपर्यंत चर्चा पुढे का सरकली नाही? उद्या त्याची तब्येत ठीक होईल असं तुम्ही सांगतात. नेमकं कुठला औषधोपचार केलाय तुम्ही? नाही, औषधोपचार नाही. आज उद्या ते मला म्हणले की उद्या 6 डिसेंबरच्या तयारी संदर्भामध्ये बैठक आहे. मी ती बैठक घेणार आहे. त्याने असं सांगितलं मला, म्हणून तब्येत आता त्यांची चांगली आहे, चांगली होईल उद्यापर्यंत. अजूनही हाताला सलाईन लागलेलंच आहे. मी बघितलं स्वतः. पण मला असं वाटतं की उद्यापासून एकनाथजी स्वतःच सगळ्या गोष्टीचं लीड घेतील. आम्ही सर्व एकत्रच आहोत. आमच्यामध्ये कुठेही दुरावा नाही, कोणाच्या मनामध्ये कुठेही म्हणजे आम्ही प्रामाणिकपणे युतीमध्ये एकत्र आहोत.